नमस्कार। भारत के इतिहास में पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाज अब देवभूमि उत्तराखंड में गूंजने लगी है। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माणा गांव में निर्मित ज्ञान की देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना की है विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दा कराड जी की। सन 2009 में किया गया ये संकल्प सन 2021 में पूरा हुआ। इस सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर के उद्घाटन का समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तनकार प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों तक पहुंचाया। इसी पर आधारित संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दा कराड जी की संकल्पना से उभरे विश्व शांति दर्शन चैनल पर हम देखेंगे। हमने सुना कि कैसे नामस्मरण करने से गृहस्थ धर्म सफल होता है। इसके आगे की कथा में आइए जानते हैं कथा का अगला भाग निष्काम रूप से साधना करने का महत्व बताता है। भगवान विष्णु का कपिल अवतार और कपिल गीता की जानकारी भी हमें इस कथा में मिलती है। भगवंतानी वरदान दिलं, भगवान विष्णूंनी नारदा करवी निरोप दिला स्वयंभू म्हणून ना की तुमची जी कनिष्ठ कन्या देव होती तिचा विवाह कर्दमासोबत करून द्यावा। घेऊन गेले, कर्दम ऋषींना प्रार्थना केली विवाह करावा। कर्दम ऋषीने सांगितलं मी करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे। कशी? एक पुत्र झाला की मी संन्यास घेईन। पण शब्द लक्षात ठेवा, एक पुत्र झाला की, बरं का, एक संतती झाला की असं म्हणाले नाहीत। बऱ्याच वेळेस शब्द चुकला की मोठा वळसा पडत असतो। मग लग्न वगैरे झालं, गांधर्व पद्धतीने विवाह झाला। स्वयंभू म्हणून शतरूपादेवी स्वआश्रमाला निघून गेले। 1000 वर्ष सेवा केले देवहूतीने कर्दम ऋषींची। कृश काय झाली होती देवहूती? अगदी अगदी असा वाळून 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 गेलेला देह। 1000 वर्षानंतर कर्दमांना आठवलं आपण गृहस्थी आहोत, तिला विचारलं पाहिजे। म्हणाले मी संन्यास घेऊ का? पहिला प्रश्न पत्नीला विचारला। ह्या असे प्रश्न विचारणाऱ्यांच्याच पोटी कदाचित श्रेष्ठ संतती येतात। असाच प्रश्न विठ्ठलपंतांनी विचारला होता पत्नीला, मी संन्यास घेऊ का? पत्नीला विचारायचे प्रश्न आहेत का नवीन लग्न झाल्यावर, मी संन्यास घेऊ का वगैरे? असं कोण म्हणतं का? पण ते म्हणतात। त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझी नानुकूर काही नाहीये, पण तुम्ही म्हणाला होता ती एक पुत्र झाल्यावर संन्यास घेईल, तो अद्याप हवे, तो झाला नाही, स्मरण करून देणं हे पत्नी धर्मातलं कर्तव्य म्हणून मी तुम्हाला सांगते। बाकी तुम्ही बघा बघा किती विनम्रता आहे, किती विनम्रता आहे। एखादी आक्रस्ताळी असती तर किती अवघड झालं असतं। कठीण आहे ते सगळं। पण ऋषीपत्नी आहे, ऋषीपत्नी व्हायलाही भाग्य लागतं। ठीक आहे म्हणाले, काही काही चिंता नाही, निश्चितपणे तुला संतती होईल। देहकृश काय झाला होता? योग बलाने देह पुष्ट वगैरे केला, विमान बोलवलं, कामवसायिता सिद्धीचा प्रयोग केला, विमानात आरूढ झाले। मग त्यांना 9 कन्या जन्माला आल्या। शब्द ऐका, एक पुत्र झाल्यावर म्हणाले होते, मग 9 कन्या। आणि कन्याच्या बाबतीत काठस्मृतीमध्ये असा श्लोक आहे की कन्येचा विवाह झाल्याशिवाय पित्याला संन्यास घेता येत नाही, अधिकारच नाही। बरं, काठस्मृतीत आहे ते। चला आता थोडक्यात सांगतो। मग त्या 9 कन्यांचे विवाह कर्दम ऋषीने ब्रह्मदेवाच्या 9 मानसपुत्रांसोबत करून दिले। नंतर 10व्याने जेव्हा माता गर्भवती झाल्या तेव्हा भगवान विष्णू त्यांच्या उदरामध्ये येतात। षष्ठी तिथेला भगवंताचं अवतरण होतंय। बोलिये कपिल भगवान की। हा भगवंताचा कपिल अवतार आहे। जेव्हा भगवान प्रगट झाले तेव्हा 5 वर्षाच्या अवस्थेत, बाललीलेचं फारसं वर्णन नाही। 5 वर्षाचे झाले असता कर्दमाने संन्यास धारण केला। संन्यास धारण करताना कपिलांनी उपदेश केला, पिताजी संन्यास वेशाचा नको, वृत्तीचा धारण करा। संन्यास कोणता आहे? अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोतीह स संन्यासीच योगीच न निरग्निर्न चाक्रिय। अग्नी आणि क्रियेचा त्याग न करता योगी आणि संन्यासी होता येतं, पण कर्मफलाच्या आश्रित न राहता। आम्ही जपाला माळ घेतली तरी आम्हाला वाटतं एवढी माळ जप केल्यावर मला कोणती सिद्धी मिळेल बरं? एवढी माळ, एवढ्या 100 माळा जप केल्यावर मला कोणतं पद मिळेल? एवढ्या 200 माळा, आता काय 100 आणि 200 पासूनच अपेक्षा आहेत आपल्या। 13 कोटी 14 कोटी कधी जप व्हायचा, जाऊ द्या। पण ज्या निष्काम वृत्तीनं साधना करणं ते वेगळे आहेत, आणि सकाम वृत्तीचे साधक हे अत्यंत भिन्न आहेत, त्याच्यामध्ये फार अंतर असतं। आणि मग भगवान कपिलांनी सांगितल्याप्रमाणे अगदी त्यांनी वृत्तींचा संन्यास धारण केला, त्यांचे सर्व संकल्पांचा न्यास केला। काय म्हणतात? सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते। आणि तोच ज्ञानी आहे। यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जितः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणाम तमाहु पंडितम बुधा। किंवा
इकडे गुणातीताचं लक्षण सांगताना ते सर्वारंभ परित्यागी असंच आहे. मानापमानयो स्तुल्य स्तुल्य मित्रारी पक्षयो हो सर्वारंभ परित्यागी गुणातीत शौच्यते. मग संन्यास घेऊन ते गेले. एके दिवशी सकाळी सद्यस्नात होऊन बसलेली देवहूती माता, सद्यस्नात म्हणजे आंघोळ झाल्या झाल्याची जरा जरा जी फ्रेश अवस्था असते ना, त्याला सद्यस्नात म्हणतात. त्या अवस्थेमध्ये बसले असताना कपिल भगवान समोर उपस्थित आहेत. भगवान कपिलाकडे पाहून माता म्हणते, माझं अहो भाग्य की एका ऋषीची मला सेवा करता आली, पण कधीही ज्या ज्ञानाने मोक्ष मिळेल अशा ज्ञानविषयक प्रश्न करण्याचा योग प्राप्त झाला नाही. मला असा काहीतरी मार्ग तुम्ही सांगा. म्हणाल्यानंतर कपिल भगवंताने मातेला सांख्य योगाचा उपदेश करायला प्रारंभ केला. ही कपिल गीता आहे. भागवतामध्ये 5 गीता आहेत, त्याच्यापैकी ही पहिली गीता आहे, कपिल गीता. पुढे हंस गीता येते, हंस गीता येते, त्याच्यानंतर रुद्र गीता येते, त्याच्यानंतर पुढे उद्धव गीता. आपण शेवटी जो 11व्या स्कंदात कृष्ण उद्धवाचा संवाद आहे त्याला एके ठिकाणी उद्धव गीता असं संबोधन आहे. वंशीधराचार्यांनी भागवताच्या टीकेमध्ये उद्धव गीता असं म्हटलं, श्रीधराचार्यांनी इति गीत्वा कृष्णेन असं म्हटलंय. उद्धवाच्या प्रती कृष्णाने हे गीत्वा म्हणून कदाचित श्रीधराचार्यांचंही असं मत आहे की ते उद्धव गीता वगैरे. आता हे सांगत बसत नाही, हा वेगळा भाग आहे. मन को लुभाने वाले संगीत और मौलिक विचारों से समृद्ध कीर्तन प्रवचन की ये श्रृंखला जारी रहेगी, बस थोड़े से अंतराल के बाद। विश्व शांति दर्शन चैनल पर फिर से एक बार आप सबका स्वागत है। संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में हम सुन रहे हैं युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी को। कपिल भगवंताने सांख्याचा उपदेश करायला प्रारंभ केला. सांख्य म्हणजे काय? सांख्य हे शास्त्रही आहे, ज्याला दर्शनशास्त्र म्हटलंय. इकडे सांख्याची अंतिम स्थिती काय आहे तर प्रकृती पुरुष विवेकान्यथा ख्याती, म्हणजे सांख्याची श्रेष्ठ अवस्था, ज्याला आपण वेदांतामध्ये ब्रह्मसाक्षात्कार म्हणतो किंवा स्वरूप साक्षात्कार म्हणतो, तसं तिकडे प्रकृती पुरुष विवेक अन्यथा ख्याती. 24 तत्वापासून प्रकृती निर्माण झाली, त्याच्यापैकी 8 प्रकारची मूळ प्रकृती आणि 16 प्रकारचे विकार आहेत. त्याचा श्लोक असा आहे, पंचभिर ब्रह्म चतुर्भिर्दशभिस्तथा एतश्चतुर्विंशतिकं गणं प्राधानिकं विदुः. त्याला प्रधान प्रकृती असं म्हटलेलं आहे. मूळ प्रकृतीला प्रधान ही संज्ञा आहे, त्याच्यापासून महत्तत्व उत्पन्न झालं, त्यालाच वेदांती लोक महत ब्रह्म असं म्हणतात. गीतेत त्याचा उल्लेख आलाय, मम योनिर महत ब्रह्म तस्मिन् गर्भ दधाम्यहम. त्या महत्तत्वापासून तिसरा विकार निर्माण झाला, त्याला अहंकार म्हणतात. तो 3 प्रकारचा, वैकारिक, तेजस आणि तामस प्रकारचा. वैकारिक अहंकारापासून पंचमहाभूताची उत्पत्ती सांगितली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग मूळ प्रकृती त्याला प्रधान म्हणतात, दुसरं महत्तत्व, तिसरा अहंकार आणि पंचमहाभूत, ही अष्टधा प्रकृती. पिन्ना प्रकृती अष्टधा. हा गीतेमध्ये सांख्य आहेच आहे, कारण की 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला थोडंसं अर्जुनाचं आणि कृष्णाचं बोलणं आहे. अर्जुन म्हणतो, देवा एकदा म्हणतात ज्ञानश्रेष्ठ, एकदा म्हणतात कर्मश्रेष्ठ, काय चालवलंय तुम्ही, एक सांगा की मला. हे प्रेमाचं बोलणं आहे बरं का, कारण ते गुरु शिष्य आहेत पण मुळात सखा आहेत. 11व्या अध्यायापर्यंत सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम असं बोलूनच गेलेत. हे यादव, हे कृष्ण, हे सखेती. थोडक्यात मला सांगायचं आहे, जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, यत सांख्ये प्राप्यते स्थानम तद्योगेरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च य पश्यति स पश्यते. त्याच्यामुळे गीतेतही सांख्य आहे, फार गहन आहे. ज्ञानोबरांनी तर सांख्याचं फार गोड वर्णन केले. मला सांगायचं हे की ती अष्टधा प्रकृती सोडून मग 16 विकार कसे निर्माण झाले तर तैजस अहंकारापासून, आता इथं लक्ष द्यायचं, तैजस अहंकारापासून पंच तन्मात्रा उत्पन्न झाल्या, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता त्याच तैजस अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाले, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ. पंच कर्मेंद्रिय उत्पन्न झाले त्याच तैजस अहंकारापासून, हात, पाय, उपस्थ, गुदा आणि वाचा, किंवा त्यालाच पायु असंही म्हणतात. चला मग आता हे 10 इंद्रिय झाले, 5 तन्मात्रा झाले 15, आणि तामस अहंकारापासून मन उत्पन्न झालं. तामसो मनः प्रवर्तते, हे 16वा विकार आहे. हे 16 विकार आणि मुळातले 8 प्रकृती, प्रधान, महत्तत्व, अहंकार, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे 8 प्रकृती, 16 विकार. अष्टौ प्रकृती ही षोडशः विकाराः.
ह्या सांख्याचा उपदेश फक्त माता देवहूतीलाच केलेला नाही, नंतरही कपिलांनी आसुरी नावाच्या जिज्ञासूला सांख्याचा उपदेश केलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे तत्वसमास. आणि त्या तत्वसमासवरची पहिली टीका म्हणजे सांख्य तत्व याथ्यार्थ दीपण, त्याच्यावर विज्ञान भिक्षूने अजून टीका केली. मग नंतर अलीकडं सांख्य कारिका आली, सांख्य सिद्धांत मुक्तावली आली. अलीकडं तर मग नवीन शिकणारे जे आहेत त्यांच्याकरता सांख्य तत्व कौमुदी सुद्धा आहे. भरपूर आहेत, पण मूळ सांख्यसूत्र हे तत्वसमास ग्रंथातून घेतले गेले. जे सांख्य दर्शन आहे त्या सांख्याचा उपदेश केला आणि सांगितलं माते हे 24 तत्व सोडून ऐका आता 25वा तत्व ते चैतन्य, तो पुरुषजी 25वा. नाथऱ्यांच्या हरिपाठात असा आलं 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वाचा. हे सगळं सांख्यशास्त्र आहे. ज्ञानोबरांच्या हरिपाठामध्ये 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा, हे सगळं सांख्यशास्त्र आहे. हे सगळं सांगितलं आणि सांगितलं 25वा तत्व जे पुरुष आहे, जे चैतन्य तत्व आहे, त्याला जाणल्यानंतर मग मात्र आपल्याला मुक्तीचा मार्ग प्रशस्त होतो. माता देवहूतीने मान डोलावली आणि सांगितलं पुत्र हा मार्ग अत्यंत उत्तम श्रेष्ठ पवित्र आहे खरा, पण माझ्यासाठी जरा दुरूह आहे, कठीण वाटतोय, मला दुर्गम वाटतोय, मला सुलभ मार्ग सांगा. तेव्हा योगशास्त्राचा उपदेश करायला प्रारंभ केला. शुक महामुनी सांगतात कपिलाचार्यांनी योगाचे 8 अंग सांगितलेत. योग अष्ट अंगेन विराजते. योग हा विराजमान आहे म्हणतात. योग हा साक्षात भगवंताचं स्वरूप आहे की नाही. आणि त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन 8 अंगांनी केलंय. कोणत्या 8 अंग आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे ते 8 अंग आहेत. योग शब्दामध्ये ऐक्य भाव निर्दिष्ट केलेला आहे. योग म्हणजे भगवद ऐक्य होणं, जीवाच्या जीवदशेची यथावत निवृत्ती होणं. कशासाठी योग आहे? तर वर्णन असं केलं की पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रकृती प्रसवाह कैवल्यम चितिशक्ती रीती. कैवल्य, पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम. आता ते सगळं विस्तार करत बसत नाही. 5 यम सांगितले, 5 नियम सांगितले, थोडकं सांगत जातो. बरं, विस्तार करायला कधीतरी जेव्हा विस्तारपूर्वक कथा असेल तेव्हा सांगतो. आता पुढे आज थोडक्यात सांगायचं. 5 यम आहेत, पण कसं आहे थोडक्यात सुद्धा भरपूर घेता येतं असं काही नाही. थोडक्यात पण तुम्हाला सांगू का, एक तुम्ही ते आपल्याकडे पद्धत आहे बरं का, आळंदी पंढरपूरला छोटे छोटे पुस्तक येतात, त्याच्यावर नाव असतं कथासार. त्याच्यात सगळी कथा नसते, कथासार असतं. बरेच जण तेच वाचून खुश आहेत. मूळ ग्रंथ पाहिला नाही, कथाकार झालेत बिचारे. कान धरून माफी मागतो बरं का, त्यांचाही आदर आहे आपल्याला. मी काय सेवक माणूस आहे, काय बोलणार त्यांच्याबद्दल. पण कधीतरी मूळ ग्रंथ पाहावा, कधीतरी ग्रंथाचं पारायण, संहिता पारायण करावं. डोंगरेजी महाराज एका कथेमध्ये म्हणाले होते, महाराजांची कथा ह्याला होती, काय त्या गावाचं नाव मी तुम्हाला सांगतो, सुरतच्या जवळ एक गाव आहे, मला आता आठवत नाही. त्या ठिकाणी कथा होते. म्हणाले होते की किमान भागवताचे 1000 पारायण तरी केले पाहिजेत मूळ संहितेचे, तेव्हा आपण भागवत ग्रंथाचं चिंतन पुढे बोलू शकतो बा, असं म्हणाले होते. त्यांना तिथं कोणीतरी एका श्रोत्याने विचारलं की त्याच्यापेक्षा काही कमी. त्याने सांगितलं त्याच्यापेक्षा एक घासही कमी नाही. जेवताना घास कमी करत नाही, भागवताचे 1000 पारायण करायला काय अवघड आहे. पाठ तरी असावी ना संहिता, आहे की नाही. असं डोंगरेजी महाराज म्हणाले होते. तर चांगली गोष्ट आहे. चला, ज्याची त्याची इच्छा, वृत्ती, संकल्प, ध्यान, धारणा, त्याचा काय विषय नाही. इस तरह कई कीर्तन प्रवचनों का आनंद हम उठा पाएंगे विश्व शांति दर्शन चैनल पर, संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में, तब तक देखते रहिए विश्व शांति दर्शन।